न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. शहरातील खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन प्रशासन आणि ठेकेदारांना कडक शब्दांत फटकारले. लोकांच्या जीवापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही. खड्ड्यांमुळे होणारे अपघात थांबलेच पाहिजेत. कुणाच्याही निष्काळजीपणाची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. बैठकीत महाजन म्हणाले की नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर रस्ते, भूमिगत युटिलिटी आणि इतर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. ही कामे पुढील 4 ते 6 महिन्यांत पूर्ण करायची असून तोपर्यंत नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची जबाबदारी प्रशासनाची आहे. पर्यायी रस्त्यांची योग्य व्यवस्था करणे, खड्डे तातडीने बुजवणे आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले. महाजन यांनी अधिकाऱ्यांना 2 ते 3 दिवसांत गंभीर खड्डे बुजवण्याचे, आठवडाभरात शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमुक्त करण्याचे, तसेच अंबडसह खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण त्या ठिकाणी ठेकेदाराकडून करून घेतल्या पाहिजे. ठेकेदार काय थोडं मग ते कमी जास्त करतात, दुर्लक्ष करतात, पण अधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी आपली जबाबदारी त्या ठिकाणी जास्त आहे. आपण त्या ठिकाणी कामावर थांबणं, वेळोवेळी भेट देणं हे सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे काय कमी आहे, काय जास्त आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. अन्यथा आपण ठेकेदार काम करतोय, चाललंय, अधिकारी तरी जात नाही, तर हे काही योग्य नाही. आणि म्हणून मी आत्ताच आपल्याला सांगतोय की आपण त्या कामावर असलं पाहिजे. त्या ठिकाणी बॅरिकेडची जी व्यवस्था करायची असेल ती केली पाहिजे. त्या ठिकाणी कुठेही खड्डे पडणार नाहीत, लोकांना त्रास होणार नाही, ही खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. ठेकेदाराची जबाबदारी आहेच, त्यांनी केलंच पाहिजे. पॅरलल रस्ता जो तो त्यांनी चांगला ठेवलाच पाहिजे, पण तो ठेवतो की नाही बघणार कोण, तर ती सगळी अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. कुठेही कामामध्ये कसूर केलेला आता चालणार नाही, कुठेच कसूर केला चालणार नाही. जे खड्डे 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 सगळ्या जो चर्चा आहे त्या खड्ड्यांच्या बाबतीत आता इथेच निर्णय केलेला आहे, सूचना दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जे काय करता येईल ते उद्यापासून करायचं आहे आपल्याला. काम सुरू असताना अधिकारी घटनास्थळी नसतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. निष्काळजी अधिकारी आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई केली जाईल. नवा जुना असा कोणताही भेद केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ठेकेदारांवर टीका करताना त्यांनी 35% कमी दराने टेंडर घेऊन दर्जेदार कामे कशी होणार, असा सवाल उपस्थित केला. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांकडून आत्तापर्यंत 6 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून काही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पैशाची चिंता करू नका, आवश्यक त्या परवानग्या दिल्या जातील. बैठक झाली हीच परवानगी समजा. दर्जेदार आणि वेळेत कामे पूर्ण करा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. म्हणजे उगाच काहीतरी खपवून घ्यायचं सगळं आणि लोकांना त्रास टाकायचं हे अजिबात त्या ठिकाणी होणार नाही. काही टेंडर करत असताना मला वाटतं आता टेंडर 25-30% बिलो गेलेत, 35% बिलो गेले, 30% बिलो गेलेत. तर मला असं वाटलं की 30-35% टेंडर बिलो जाऊन कसे कामं होणार आहेत, दर्जेदार कामं कसे होणार आहेत. मग सगळे चाल ढकल होते, मग त्या सगळ्या क्वालिटीमध्ये फरक पडतो, कामाचा दर्जा बरोबर राहत नाही. तर इतकंही काही करायची गरज नाही. तर कसं काय 30-35% बिलो जाऊन बरं कसं काय भेटतो? 1 कोटीचं काम तुम्ही 60 लाखात 65 लाखात करतात, त्याच्यात तुम्ही अजून प्रॉफिट कमवणार आहात, कसं शक्य आहे? आणि म्हणून मला वाटतं की या संदर्भामध्ये सुद्धा मुख्यमंत्री मोदयांशी मी बोलतो. त्याच्यावर नेटवर्क सेंट्रल कंपनीला पण तिकडच्या एजन्सीला त्या ठिकाणी द्यायचं का किंवा काय करायचं का, ते दुसरा उपाय नाहीये. भरणारे म्हणतील आम्ही भरतोय, करतोय काम, बघून घ्या, पण ते तितकं तपासलं जात नाही, आपण तेवढं लक्ष देत नाही. एवढं 30 आणि 40% कामं ऍक्सेप्ट करतो कसे काय आपण? ते रिजेक्ट करा, त्याच्यावर नवीन सोल्युशन मी मुख्यमंत्री महोदयांना, माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारून आपल्याला सांगतो. ते उद्यापासून आपण ती पद्धत आपण अंमलात आणू आणि चांगली कामं कशी होतील, दर्जेदार कशी होतील, लवकर कशी होतील, याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, म्हणजे बारकाईने लक्ष असलं पाहिजे. आणि म्हणून या संदर्भामध्ये आज तातडीची बैठक आपण या ठिकाणी बोलवली होती की या पुढच्या काळामध्ये म्हणजे उद्यापासून, आजपासूनच आपल्याला सगळे खड्डे भरायचे आहेत. कुठे आता खड्डे राहणार नाही नाशिकमध्ये, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. व त्यासाठी काय खर्च करायची तजवीज आपण त्या ठिकाणी करू. आणि नवीन जे कामं सुरू आहेत आता ती लवकर कशी पूर्ण होतील, हे आता वेळेत कशी पूर्ण होतील याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ती होतील, पण आता सध्या पावसाळा असल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतोय, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये उद्या आपण पुन्हा सर्व ठेकेदारांना बोलून त्यांच्याशी चर्चा या ठिकाणी करू. यावेळी महाजन यांनी वाहतूक पोलिसांना सतर्क राहण्याच्या, MNGL सह संबंधित विभागांची तातडीने बैठक घेण्याच्या, तसेच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून नागरिकांचा त्रास कमी करण्याच्या सूचना दिल्या.
पुढील 6 महिन्यात विकास कामे पूर्ण झाल्यानंतर नाशिकचे आधुनिक रूप नागरिकांसमोर येईल. मात्र त्यासाठी सध्याची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.